अशी मस्त झालेली आपली टोमॅटोची चटणी तुम्ही बघू शकता. कोणताही कलर किंवा केमिकल न घालता आपण ही टोमॅटोची चटणी बनवलेली आहे. तुम्ही हे भाजीला सुद्धा तुम्ही पेस्ट म्हणून वापरू शकता किंवा पोळीबरोबर भाकरीसोबत किंवा भातावर सुद्धा खूप छान लागते ही टोमॅटोची चटणी. तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा. नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत टोमॅटोची चटणी. तर त्यासाठी मी इथं 700 ग्राम टोमॅटो घेतलेले आहेत. असे लाल कलरचे आहेत आणि असे फ्रेश ताजे टोमॅटो आहेत. आता सध्या हिवाळ्याचं सीझन आहे, तर हिवाळ्याच्या दिवसात खूप सारे टोमॅटो फ्रेश भेटतात आणि कलरसुद्धा असा लाल आहे टोमॅटोचा आणि स्वस्तसुद्धा असतात ह्या सीझनमध्ये टोमॅटो. तर मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे. तर आता हे टोमॅटो आपल्याला 5 ते 7 मिनिट बॉईल करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित असं वरची साल निघेल एवढं आपल्याला हे टोमॅटो शिजवून घ्यायचे आहेत. एका कढईमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे. पाणी आपलं उकळलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचे आहेत. सगळे टोमॅटो घालायचे आहेत आपल्याला यामध्ये. यावर मी झाकण ठेवलेलं आहे आणि झाकणाला छिद्र आहे. छिद्र असल्यामुळे हे उतू जात नाही. छिद्र जर नसेल तर तुम्ही थोडंसं असं उघडं ठेवू शकता. नाही उघडं ठेवलं तर उतू जातं. अशा प्रकारे मी झाकण ठेवलेलं आहे. आता आपल्याला 5 ते 7 मिनिट हे बॉईल करून घ्यायचे आहेत. टोमॅटो व्यवस्थित बॉईल करायचे आहेत आपल्याला. 5 ते 6 मिनिट झालेलं आहे. तर आपण झाकण काढून बघूया. असे मस्त आपले टोमॅटो बॉईल झालेले आहेत. त्याची सालसुद्धा व्यवस्थित अशी निघत आहे. तर आपण गॅस बंद करून आता एका डिशमध्ये आपल्याला हे टोमॅटो काढून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे सगळे टोमॅटो आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला थोडेसे थंड करून घेऊनच नंतर साल काढायचे आहे. गरम गरम साल काढायला गेले तर हाताला चटके बसतात. त्यामुळे थोडेसे आपल्याला पंख्याच्या खाली थंड करून घ्यायचे आहेत. थोडेसे थंड झालेले आहेत. तर आता यावरचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला साल काढून घ्यायचे आहे सगळ्या टोमॅटोची. अशा प्रकारे मी सगळ्या टोमॅटोची साल काढून घेतलेली आहे. तर आपल्याला इथे एक मॅशर घेतलेला आहे मी. त्या मॅशरनं आपल्याला टोमॅटो मॅश करून घ्यायचे आहेत. आपल्याला मिक्सरमधून टोमॅटो काढायचे नाहीत, मॅशरनेच मॅश करून घ्यायचे आहेत. पूर्ण आपल्याला टोमॅटो मॅश करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी टोमॅटो मॅश करून घेतलेले आहेत. यामध्ये थोडे थोडे असे थोडेसे जाडसर तुकडे राहिलेले आहेत, पण काही हरकत नाही. ही चटणी खाताना दाताखाली हे तुकडे आल्यानंतर खूप छान लागतं. असं व्यवस्थित मॅश करून घेतलेलं आहे मी. मी इथं परत तेच कढई ठेवलेली आहे. कढई आपली गरम झालेली आहे. तर यामध्ये आता आपल्याला हे मॅश करून घेतलेले टोमॅटो घालायचे आहेत. आता आपल्याला याला एकसारखं यामधलं पाणी आटेपर्यंत हलवत राहायचं आहे. सुरुवातीला आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे. 3 ते 4 मिनिट मोठ्या गॅसवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मॅश केलेले टोमॅटो आणि नंतर गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे. तर एकसारखं आपल्याला याला हलवायचं आहे. नाही जर हलवलं तर हे खाली लागून करपू शकतं. त्यामुळे एकसारखं याला हलवत यामधलं पाणी आटेपर्यंत आपल्याला एकसारखं हलवायचं आहे. 3 ते 4 मिनिट मी फुल गॅसवर हे टोमॅटो परतून घेतलेला आहे. यामधलं 50% पाणी आटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला गॅस मिडियम करायचा आहे आणि मिडियम गॅसवर आपल्याला आणखीन 4 ते 5 मिनिट हे परतून घ्यायचं आहे यामधलं पूर्ण पाणी आटेपर्यंत. कलरसुद्धा मस्त आलेला आहे. अगदी गाजराच्या हलव्यासारखा आपल्या टोमॅटोचा कलर झालेला आहे. मार्केटमध्ये सुद्धा टोमॅटोची रेडीमेड चटणी भेटते.
आणि त्यामध्ये कलर आणि केमिकल वापरलेलं राहतं. आज आपण घरच्या सामानामध्येच आपण आज टोमॅटोची चटणी 2 महिने फ्रीजमध्ये ठेवून टिकणारी चटणी बनवणार आहोत. आणखीन आपल्याला 4 ते 5 मिनिट परतून घ्यायचं आहे. यामधलं पूर्ण पाणी आटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. साधारण मला 10 ते 12 मिनिट लागलेले आहे हे मॅश केलेले टोमॅटो परतायला. यामधलं पूर्ण पाणी आटलेलं आहे. यामध्ये थोडासुद्धा पाण्याचा अंश राहिलेला नाही. आता आपण हे काढून याला साईडला ठेवून देऊया. मी इथे एक पॅन ठेवलेला आहे. यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता छोट्या पळीनं 2 पळ्या तेल घालायचं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे तर यामध्ये घालायची आपल्याला मोहरी, अर्धा चमचा मोहरी. गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे. मोहरी आपली व्यवस्थित फुललेली आहे. यामध्ये घालायचं आपल्याला चिमूटभर हिंग. त्यानंतर मी इथं 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे. आपल्याला फ्रेशच अद्रक लसूणची पेस्ट वापरायची आहे. फ्रेश लसूण अद्रकची पेस्ट वापरल्यामुळे आपल्या टोमॅटोची चटणी चव खूप छान लागते. तर व्यवस्थित 1 मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर परतून घेतलेला आहे लसूण अद्रक. तर यामध्ये घालायचे आपल्याला काश्मीरी लाल तिखट. मोठ्या चमच्याने 1 चमचा घेतलेला आहे. या काश्मीरी लाल तिखटमुळं कलर खूप छान येतो आणि चवीला अजिबात तिखट नसतं. व्यवस्थित परतून घेतलेले आहे. आता यामध्ये घालायचे आपल्याला आता हे टोमॅटोची प्युरी परतून घेतलेली. त्यानंतर घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ यामध्ये. आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून 2 मिनिट आपल्याला हे व्यवस्थित मिडियम गॅसवर परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता कोणताही कलर न घालता आपल्या टोमॅटोचा नॅचरल कलर असा मस्त लाल आलेला आहे. दोन ते 3 मिनिट मी परतून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि याला तेलसुद्धा सुटलेलं आहे आपल्या टोमॅटोच्या चटणीला. चवीला अशी मस्त लागते. तुम्ही यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर 1 चमचा साखर किंवा थोडासा गुळाचा खडासुद्धा घालू शकता. अशी मस्त झालेली आहे टोमॅटोची चटणी. तुम्ही हे पोळीबरोबर, भाकरीबरोबर किंवा वरण भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा भाजीला सुद्धा तुम्ही हे टोमॅटोची चटणी वापरू शकता. अशी मस्त झालेली आहे आपली टोमॅटोची चटणी. आता आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे. नंतर आपल्याला यामध्ये अर्धा लिंबू घालायचा आहे. लिंबू घातल्यामुळं आपली टोमॅटो चटणी खायला खूप छान लागते आणि टिकायला सुद्धा मदत होते आणि प्रिझर्वेटिव्हचं काम करते लिंबू घातल्यामुळे. अशी मस्त झालेली आपली टोमॅटोची चटणी. तर आता आपण खाली काढून याला थोडंसं थंड करून घेऊया. आपली टोमॅटोची चटणी पूर्णपणे थंड झालेली आहे. तर यामध्ये मी अर्धा लिंबू घेतलेला आहे. आपल्याला अर्धा लिंबू पिळायचा आहे यामध्ये. अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे. आता आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करायचं आहे. लिंबू घातल्यानंतर असा कलरसुद्धा मस्त आलेला आहे आपल्या चटणीचा.
नॅचरल कलर आलेला आहे, असा लाल कलर आलेला आहे आपल्या टोमॅटोचा, तुम्ही बघू शकता. आता आपण सर्व करून घेऊया टोमॅटोची चटणी. झटपट अशी आपली टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे. खायला खूप छान लागते आणि टिकायलासुद्धा तुम्ही हे फ्रीजमध्ये 2 महिनेसुद्धा तुम्ही ठेवून खाऊ शकता, खराब होत नाही. तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.